नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत माझ्या या ब्लॉगवरती। आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे नदी किनाऱ्यावरती। तर आता ही जी माझ्या पाठीमाग नदी वाहते ती मानगंगा नदी आहे। जी मानगंगा म्हणजे दहिवडी तालुक्यामध्ये ही मानगंगा आहे। या मानगंगा नदीचा उगम सीतामायकुळकजा येथे होतो आणि ही नदी अशीच वाहत जाऊन पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळते। आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ते आहे आंधळी गाव आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे गाव हजारो वर्षापूर्वीचं आहे। याची प्रचिती आपणाला या गावातील 3 महादेवाच्या मंदिरांमुळे आपल्याला होत असते। तर आता मी तुम्हाला दाखवतो की या किनाऱ्यावरती, या नदी किनाऱ्यावरती एक खुलेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे। ते फार प्राचीन आहे। पाठीमागं मी दाखवतो तुम्हाला। बघा, या नदीच्या किनाऱ्यावरती हे पाठीमागं जे दिसतंय या शिखर, ते शिखर खुलेश्वर मंदिराचं आहे म्हणजे शंभू महादेवाचं आहे। तर मी चला तुम्हाला दाखवतो जातं डायरेक्ट शंभू महादेवाचं मंदिर हे नदी किनाऱ्यावर बसलेलं कसं आहे। चल बाळा, चला तुम्हाला दाखवतो आता। ती टाक खाली। चल बघा, हे नदी किनाऱ्यावरती बसलेलं गाव आणि हे जे खुलेश्वराचं मंदिर आहे ते साक्ष देतंय की हे गाव हजारो वर्षापूर्वीच आहे। तुम्हाला मी आता हे मंदिर आतून दाखवतो कसं आहे। पूर्वीच्या काळात नदीला ह्या मोठा पूर येत असायचा आणि त्यामुळे हे मंदिर कधी काळी पुराच्या पाण्यानं बुडलं जायचं आणि त्याच्यात माती साठली जायची। तर हे बघा मंदिर फार प्राचीन मंदिर आहे। फार वर्षापूर्वीचं हे देवाळ आहे। हजारो वर्ष झाले या ठिकाणी हे पाण्यामध्ये बुडलेलं होतं आणि पाण्यातून बुडल्यानंतर हे पुन्हा खोदून काढलेलं आहे। हे बघा, फार मोठे मोठे दगड या कडेनं लावलेले आहेत मंदिराच्या। संपूर्ण राऊंड दाखवतो तुम्हाला। बघा, डबऱ्यामध्ये हे मंदिर आहे। विशेष म्हणजे समोरच नंदी आहे बघा। खुलेश्वर मंदिरात आपण आता प्रवेश करत आहे। खुलेश्वर मंदिर फार जुनं मंदिर आहे आणि याची रचना बघा कशी आहे। अखंड दगडामध्ये उभं केलेलं दिसतंय आपणाला। आता आपण आतमध्ये जाऊया। वरच्या बाजूला बघा आता आहे कसं आतमध्ये। हे आतमध्ये बघा महादेवाची पिंड आहे। दरवर्षी इथं प्रसादाचा कार्यक्रम होतो महाशिवरात्रीला। हे जे पाठीमागे दिसते ते आंधळी गावातील दुसरं प्राचीन मंदिर आहे।
ज्याला नाथ बाबा म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला मी आता हे पाठीमागच्या बाजूने दाखवतोय, नंतर आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढची बाजू दाखवतो. आता आपण हे जे बघत आहात ते दगडावरती कोरलेली चित्र आहेत बघा. 4 वर्षापूर्वीची चित्र आहे ती. ते मंदिराचं गेट. आतमधलं काय दिसत नाही, इथं कुलूप लावल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही. नंतर कधीतरी आपण हा व्हिडिओ टाकू. आता हे आहे आंधळी गावातील 3रं शंभू महादेवाचं मंदिर, जे सिद्धेश्वर मंदिर आहे. सिद्धेश्वर नावाने ओळखले जाते. तर आता आपण आतमध्ये बघूया महादेवाची पिंड वगैरे कशी आहे ती. आता गेटमधून आपण आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी आता गणपतीचा दिवस असल्यामुळे इथं गणपती बसवलेला आहे मंडळाने. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे. हा गाभारा बघा, अखंड दगडाने बनवलेला आहे. अशा प्रकारची रचना आहे. आता मी मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे बघा. आता आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे आणि चित्र सुद्धा फार सुंदर असं रेखाटलेलं आहे. आता मी आतमध्ये प्रवेश करतो. कसं दिसतंय, फार प्राचीन मंदिर आहे. चला बाय. आता शेवटी ही 3 मंदिरं आपण बघितलेली आहेत आणि आता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.